पोलीस हे नेहमी सगळं झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचतात. पोलीस पैसे खातात. जितक्या समाजकंटकांनी जितक्या वेगाने दंगा पसरवण्याचा किंवा कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तितक्याच वेगाने आम्ही ते नियंत्रणात आणली आणि सामान्य स्थिती केली. पैसे दिल्याशिवाय काम पण होत नाही. पोलीस अत्याचार करतात. व्हायच्या आधीच जर पोलीस तिथं आले तर तुम्ही मला यांना माहीत होतं का मग सिनेमातला अजय देवगण जर असा माझ्यासारखा असा बसून राहिला तर पिक्चरच चालणार नाही. आणि मी जर त्याच्यासारखं वागायला लागलो तर मी सस्पेंड होईल. ट्रॅफिक पोलीस हे नेहमी बाउंड्रीच्या पुढेच का उभे असतात. किंमत बरोबर घेताना वाचतो. आमच्याकडे एकच उपाय आहे, लाटणी, आणि ती आम्ही वापरतो. सदरक्षणाय खलनिग्रहाय म्हणजेच सज्जनांचं रक्षण करून दुर्जनांचा नायनाट करणे असे आपल्या महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य. आणि याच ब्रीद वाक्याला अनुसरून दिवस रात्र आपल्या रक्षणासाठी तैनात असलेले आपल्या महाराष्ट्राचे पोलीस हे आपल्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. तरी पण काही लोक खूप वेळा त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवा कोरा विषय. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्ट मध्ये. आज जनतेच्या मनातले प्रश्न घेऊन आपण विचारणार आहोत आणि याच सगळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राकेश खंडे सर. सर नमस्कार. नमस्ते. कसे आहात सर तुम्ही? ठीक आहे, चांगलं आहे. सर काय चालू आहे आयुष्यात, म्हणजे बंदोबस्त सोडून काय चालू आहे आयुष्यात? साधारण 365 दिवसापैकी आम्ही 260 दिवस बंदोबस्त करत असतो. बरोबर. त्यामुळं आयुष्य बंदोबस्तच आहे म्हणजे. सर हा पॉडकास्ट घेण्याआधी आम्ही जनतेमध्ये जाऊन त्यांना विचारलं की तुम्हाला जर पोलिसांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही काय प्रश्न विचाराल. तर खूप सारे जनतेचे प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत. तर हे जे मी तुम्हाला आज विचारणार आहे हे जनतेचे प्रश्न आहेत आणि तुम्ही एक पोलीस प्रशासनाचे अधिकारी म्हणून तुम्ही एक पोलिसांचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. तर आपण सुरुवात करूया सर. मला जाणून घ्यायचं आहे जर सुरुवातीला की आपण मूळचे कुठले सर? माझं मूळ गाव मुक्काम पोस्ट उंब्रज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अच्छा. आणि म्हणजे लहानपणापासून तुम्हाला पोलीस भरतीत जायचं होतं की कसं, म्हणजे नाही असं काही नाही. तुम्ही कसे आले सर पोलीस मध्ये? पोलीस दलामध्ये मी जसं ग्रॅज्युएशन केलं तसं सुरुवातीला पहिलीच परीक्षा माझी महाराष्ट्र MPSC ची फर्स्ट एक्झाम PSI ची आली. त्याचा मी फॉर्म भरला. अच्छा. आणि मी सिलेक्ट झालो. म्हणजे पहिला फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी सिलेक्ट झालो. अरे वा. त्यानंतर मग मी काय पुन्हा दुसरी सर्व्हिस शोधण्याचा प्रयत्न नाही केला. पण कसं वाटतं सर म्हणजे पोलीस दलात काम करत असताना? गेली 25 वर्ष मी पोलीस दलात कार्यरत आहे. पोलीस दल हे खूप चांगलं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये जर तुम्हाला समाजाची सेवा करायची असेल तर तुम्ही नक्की सर्वांनी पोलीस दलामध्ये यायला पाहिजे. इथं सेवेची खूप संधी, 24/7 हा आमचा धंदा चालूच आहे. बरोबर. त्यामुळं आम्हाला असं कोणी ज्यांना समाजासाठी काही करायचं असेल त्यांनी पोलीस सेवेची संधी सोडू नये. कारण की याच्यामध्ये माणूसचा विकास पण होतो. त्याचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक मोठ्या प्रमाणावर विकास होतो. म्हणजे स्वतःला पण फायदा होतो, समाजाला पण त्या आपल्या गुणांचा फायदा होतो. आणि पोलीस म्हणजे प्रशासनाची सेवा करता पोलीस प्रशासन असताना म्हणजे इतर काही गोष्टींचं नॉलेज पण तुम्हाला भेटतं. म्हणजे मी प्रशासनात बघितलेले असे खूप सारे लोक आहेत की जे प्रशासनात सेवेत आहेत पण इतर क्षेत्रात पण ते खूप पारंगत आहेत. साधारण माझी शेतीमध्ये फार आवड आहे. मी पहिले शेतीच करत होतो. अच्छा. त्यानंतर माझी दुसरी आवड ही अध्यात्माची आहे. म्हणजे माझ्या कौटुंबिक वारसा मला वारकरी संप्रदायाचा लाभल्यामुळं मी वारकरी आहे. म्हणजे पंढरपूरचा वारकरी आहे मी. त्यामुळं माझी दुसरी आवड तीच आहे आणि माझं प्रोफेशन हे पोलीस आहे.
पण सर पोलीस आपलं दल प्रशासन खूप चांगलं कार्य करतंय. पोलीस दिवस रात्र जनतेच्या रक्षणासाठी आहे. पण तरी पण सर प्रश्नचिन्ह उभे राहतात पोलीस दलाबाबत. तर पोलीस हे रक्षणासाठीच आहेत, पण तरी पण लोक का घाबरतात सर पोलिसांना एवढे? नाही, पोलिसांचा धाक हा असलाच पाहिजे. कारण की पोलीस हा समाजामध्ये एक मोठ्या भावाची भूमिका निर्माण करतो. तुमच्यात आणि आमच्यात असा फारसा फरक नाहीये. आमच्याकडे काही अधिकार आहेत कायद्याने दिलेले, आणि त्याचा उपयोग आम्ही तुमच्या अधिकारांचं रक्षण करणे, तुमच्या मानवी हक्कांचं रक्षण करणे, आणि तुमचे म्हणजे कसं असतं ना, क्षत्रिय म्हणतो आपण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. आम्ही क्षत्रियांमध्ये येतो. क्षतीत राहता म्हणजे जो हानीपासून रक्षण करतो, क्षतीपासून तुमचं रक्षण करतो, त्याला क्षत्रिय म्हणतात. मग बऱ्याचदा असं लोकांचा गैरसमज होतो की तो अधिकारांचा वापर करतोय पण तुमच्या मनाविरुद्ध होतो. आम्ही तुम्हाला डायव्हर्जन दिला, या बाजूने जायचं नाही, तर तुम्हाला राग येतो, तुम्ही नाही आम्हाला या बाजूने जायचं. त्यावेळेला तुमच्या मनाला मुरड घालायला लागते, आणि त्यावेळेला असं माणसाला वाटते की पोलीस अत्याचार करतात. तसं होत नाही. पोलीस तुमच्या सेवेसाठीच आहे, परंतु त्यांना अधिकार दिल्यामुळे ते त्यांना तुम्हाला बरेचदा आदेशित करत असतात. आणि माणसाला असं वाटतं की मला स्वातंत्र्य गदा आली, तशी गदा येत नाही. तुम्हाला फक्त काही वेळेला तुम्हाला मर्यादा घातल्या जातात. त्यावेळेला तुम्हाला पोलिसांची राग येतो, आणि ते आमच्याच सुरक्षेसाठी आहे. ते तुमच्या सुरक्षेसाठी आहे. बरोबर सर. पण सर मी जेव्हा आम्ही जनतेत गेलो सर, तेव्हा एक मोस्ट कॉमन प्रश्न होता सर जनतेचा, की तो असा होता की पोलीस पैसे खातात. तर त्या बाबतीत तुम्हाला विचारायचं सर, खरंच तसं आहे का? म्हणजे पोलीस पैसे खातात? तसं नाही. पोलीस पैसे खातात असं म्हणण्यापेक्षा, पोलीस पैसे तर कोणीच खात नाही, पैसे तर कुत्रा पण खात नाही. पण तो काही तुमच्या खिशात हात घालत नाही. ही दोन्ही बाजूने चालणारी प्रक्रिया आहे. कसं असतो, समजा आता एक उदाहरण घेऊ आपण, की रस्त्याने तुम्हाला एका ट्रॅफिक पोलिसने अडवला काय, तर म्हणजे आता तुमचे सिग्नल जम्पिंग करता, तुम्ही सिग्नल तोडता, हेल्मेट घालत नाही, किंवा तुम्ही ट्रिपल शीट जाता, मग पोलीस तुम्हाला अडवतो. मग आपसूक तुम्ही एक चूक केली, नियम मोडलेला आहे, मग तो तुमची शेंडी तुम्ही त्याच्या हातात दिलेली, मग तो तुमचं नाक दाबतो आहे ना, तुमचं चलन करतो म्हणतो. मग तुम्हाला माहिती आहे आता जनता पण म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही, जनता पण सुधारलेली आहे. मग बघा म्हणता साहेब काय बघा. मग याच्यामध्ये काय होतं की कायदा बाजूला राहतो आणि मॅन टू मॅन डील व्हायला लागते, आणि हे चूक आहे. म्हणजे याच्याचं समर्थन जनतेने पण करू नये. जनतेने स्वतः पण आपण चूक करू नये याच्यासाठी दक्षता घ्यायला पाहिजे, की मी चुकणार नाही, मी सिग्नल तोडणार नाही, मी गुन्हा करणार नाही, मी शांततेने प्रबुद्ध होऊन म्हणजे बुद्धिपूर्वक मी माझं जीवन जगेल. तर ते माणूस जगत नाही, आणि मग तो पोलिसांच्या तावडीत सापडला की मग तो, आणि टाळी एखाद्या हाताने वाजत नाही, मग आणि याच्यामध्ये मग दोन्ही सरावलेले असतात, आणि त्याचा परिणाम मग शेवटी कायद्यातून सुटण्यासाठी पैशांची देवाणघेवाण होते, असं वगैरे होतं. म्हणजे पण ते चूक आहे, दोन्ही बाजूनी चूक. म्हणजे आपण जर नियमांमध्ये राहिलो तर हो, मग काहीच अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा पोलीस कधी कधी प्रयत्न करतील, पण तुम्ही तेवढं हुशार व्हा ना. आज गुगल आहे, म्हणजे नेटवर्क आहे, इंटरनेट आहे, तुम्ही सगळे नियम पहिलेच बघून घ्या. मग हे कोणत्या नियमाने आपल्याला शिक्षा करतात किंवा कोणत्या नियमाला तुम्ही स्वतः ज्ञानी व्हा, तर तुम्ही अडचणीत येणारच नाही. खरी गोष्ट आहे सर, तुम्ही बोलले ते. आणि नियमांमध्ये राहायलाच पाहिजे सर. हो, की नियमांमध्ये जर राहिलं, पण खूप वेळा असं होतं सर की पैसे दिल्याशिवाय काम पण होत नाही. नाही, हा गैरसमज आहे. तुम्हाला त्याचे टाइम बाउंड माहित पाहिजे, तुम्हाला त्याची प्रोसेस माहित पाहिजे. बरोबर. की हे काम होणार कसं आहे. मी तहसील कार्यालयात गेलो, मी सर्वोपचार केंद्रात रुग्णालयात गेलो, सिव्हिल हॉस्पिटलला गेलो, माझे काम कसं होतं, तिथं केस पेपर काढल्यानंतर काय प्रक्रिया होते, या प्रक्रियांची तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला मग पोलीस स्टेशनमध्ये गेला तर पोलीस स्टेशनमध्ये FIR कशी घेतली जाते, काय प्रोसेस होते. तुमचं एक कसं असतो, जेव्हा तुम्ही म्हणजे तहान लागली की विहीर खणायला सुरुवात करता, तोपर्यंत तुम्ही शेजारी पोलीस स्टेशन तुम्ही बघायला जात नाही,
की हे पोलीस काय करतात, काय यांची दिनचर्या आहे किंवा यांचं कशी प्रोसेस चालते. आता साधं तुमचं ब्रॉडकास्ट आहे तर किती 3 कॅमेरे लावलेले आहेत. ही प्रक्रिया त्यांना माहीत पाहिजे आणि ते तुम्ही जाणून घेऊन तुमच्या नॉलेजमध्ये ठेवली पाहिजे, तरच तुमचं काम होईल ना. नाहीतर तुमचं मग तुम्हाला गोंधळून टाकतील लोक आणि तुमच्या अध्ययनाचा फायदा घेतील, पोलीस घेतील, सगळे घेतील. प्रशासनात काय मी असं म्हणत नाही, पण तुम्ही स्वतः त्यामध्ये सतर्क राहायला पाहिजे. तुम्ही सांगताय सर, त्या बाबतीत आपले आता दर्शक जे बघतायत ते तुमच्या माध्यमातून त्यांना या सगळ्या गोष्टी कळतील. पण एक खूप जुनी म्हण आहे सर पोलिसांच्या बाबतीत, ती किती खरी किती खोटी तुमच्याकडनं ऐकायचं आहे की पोलीस हे नेहमी सगळं झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचतात. म्हणजे पिक्चर मध्ये पण तसं दाखवलं जातं की सगळं झाल्यानंतर पोलीस आले, तर ते म्हणजे काय सर त्याच्या मागे कारण? नाही, कसं आहे की पोलीस काही घटना घडली तरच मशिनरी वर्क मध्ये येणार. बरोबर. आम्ही कोण आहे? आम्ही मशिनरी आहे, प्रशासन आहे आम्ही. तुम्ही असं कसं म्हणणार? आता खून व्हायच्या आधीच जर पोलीस तिथं आले तर तुम्ही म्हणाल यांना माहित होतं का? मग आम्ही त्याच्यामध्ये सामील आहे का? चोरी व्हायच्या आधीच पोलीस आले. आणि कोणतेही लॉ जेव्हा एक्झिक्यूट होतो, कायदा जेव्हा अंमलात येतो, कधी अंमलात येतो? जेव्हा काहीतरी घडतं. आणि लॉ इज डिपेंड अपॉन फॅक्ट. आता तुम्ही आम्हाला आमच्या स्टुडिओत चोरी झाली, मग आम्ही बघतो. चोरी झाल्यानंतरच येणार ना आम्ही, चोरी व्हायच्या आधी कसं येणार आम्ही? फक्त तो जो टाइम पिरियड आहे, तर चोरी आज झाली तर आम्ही उद्या आलो, म्हणजे जेव्हा आम्हाला कळालं त्यानंतर आमच्याकडं 112 आहे, तिथं टाइम रेकॉर्ड होतो आमचा की तुम्ही रिस्पॉन्ड किती वेळात करता. म्हणजे आमच्या कंट्रोल रूमला जेव्हा आम्हाला तुम्ही कळवलं, समजा तुम्ही आम्हाला आता 2:15 वाजता कळवलं आणि आम्ही 3:30ला हजर झालो, तर आमची चूक नाही आहे ती. आणि आम्ही घटना घडल्यावरच येणार, घटना न घडता आम्ही कसं येणार तुमच्याकडे? म्हणजे असं लोकांचा कसा गैरसमज असतो की लोकांना सुपरमॅन वगैरे वाटतात पोलीस, किंवा नाही पोलिसांनी सगळं केलं पाहिजे. करणारच आहेत पोलीस, परंतु ते काही देव नाही आहेत ना, किंवा ते काही मोठे सुपरमॅन नाही आहेत, ते माणूस आहे. आणि त्यांना जेव्हा कॉल तुम्ही करणार त्यानंतर ते रिस्पॉन्ड करणार. हे सगळं जर मला वाटतं की मूवीज मध्ये ज्या प्रकारे दाखवलं जातं, मूवीज मध्ये ज्या प्रकारे पोलीस कार्य करतात, तर लोकांना त्यातनं ती अपेक्षा झालेली आहे की पिक्चर मध्ये कसे पोलीस दाखवतात तसे आपले रिअल लाईफ मध्ये का नाही काम करू शकत पोलीस? तसं नाही. ते सिंगम वगैरे ते मनोरंजन आहे. आता जर रिअल म्हणजे सिनेमातला अजय देवगण जर असा माझ्यासारखा असा बसून राहिला तर पिक्चरच चालणार नाही. आणि मी जर त्याच्यासारखं वागायला लागलो तर मी सस्पेंड होईल. माझी सस्पेन्शनची ऑर्डर येईल. तू हे काय चालवलंय? म्हणजे त्यात असं दाखवलं जातं सर की नियम वगैरे सगळे साईडला ठेवून ते स्वतःचे जे त्यांना वाटतं ते करतात. असं कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्हाला कार्य करायचंय. कायदा तर तुमच्यासाठी पण आहे, आमच्यासाठी पण आहे. कायद्याची चौकट सगळ्यांसाठी. जर कायदा आम्ही मोडला तर आम्हाला 2 शिक्षा होतात. एक तर कायद्याची शिक्षा आणि दुसरी डिपार्टमेंटल चौकशी होऊन ती शिक्षा, म्हणजे काय आमच्या खाते अंतर्गत शिक्षा. 2 शिक्षा होतात आम्हाला. म्हणजे आम्हाला समजा एखाद्या गुन्ह्यात मी अडकलो आणि मी ते बेकायदेशीर कृत्य केलं तर माझी तर नोकरी जाईल. आणि दुसरी गोष्ट मला कायद्याची जी शिक्षा आहे म्हणजे कोर्ट मला जी शिक्षा आहे ती पण होईल. म्हणजे माझा दुहेरी तोटा आहे असं सिंगम वगैरे होण्यात. म्हणून ते रंजन आहे, मनोरंजन आहे ते. मला काहीतरी डायलॉग मारायला लागतील ना. असं कसं होणार की आता त्यांनी पण असे जर शांतपणे आणि गांभीर्याने नोकरी करतात असं दाखवलं तर ते फिल्म चालणारच नाही. ते मनोरंजन आहे, लोकांना एंटरटेन पाहिजे म्हणून ते चालतो, म्हणजे त्याचा वापर होतो. पण खऱ्या आयुष्यात तसं नसतो. आम्हाला फार संयमाने आणि जागृतपणे आणि सतर्कतेने नोकरी करावी लागते. असं ते डायलॉग मारून शिव्या देऊन किंवा काय असं म्हणजे असं नाही होत. ते कायद्याचा भंग करून नोकरी होते. खरं आहे सर, तुम्ही म्हटलं की म्हणजे रिअल लाईफ मध्ये आणि प्रत्यक्ष रिअल लाईफ मध्ये ते खूप म्हणजे खूप तफावत असते. बरोबर आहे सर तुम्ही बोलले. मला एक विचारायचं सर, तुमच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे की? पण त्याचा आम्हाला वापर करण्यासाठी एक विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. तुम्ही कधी केली सर फायर सर्व्हिस? नाही, कधीच नाही. ती वेळ आलीच नाही माझ्यावर.
कसा असतो तो लास्ट मोमेंट असतो जेव्हा कायदा मोठ्या प्रमाणावर मोडला जातो, दंगल होते, लोक ऐकत नाहीत, आमच्या पण जीवाला धोका, ती आम्हाला स्वसंरक्षणासाठी दिलेली गोष्ट आहे. अच्छा. म्हणजे आम्हाला ती लोकांना मारण्यासाठी नाही दिली. आमचा खूप जेव्हा कायदा आणि सार्वजनिक व्यवस्थाच बिघडू लागलेली तेव्हा मग लास्ट मोमेंटला आम्ही फायरिंग करतो. आणि ती पण सुरुवातीला तर आम्ही हवेतच करतो, कारण की लोकांनी पांगाव किंवा लोकांनी ते करू नये, किंवा मग आमच्या जीवाला धोका आला की कोणी आमच्यावर गोळीबार करतो, आम्ही त्यांच्यावर गोळीबार करून त्याला अटक करतो. अच्छा. म्हणजे ते कायदेशीर परवानगी असल्याशिवाय तुम्हाला ती नाही, कायदेशीर परवानगीची गरज नाही. तो आमचा स्वतःचा सेन्स ऑफ ह्युमर आहे त्या सिच्युएशनला, की आम्हाला परवानगी आहेच आहे, कायदा आम्हाला सांगतो अटक कशी करावी काय, तर तो कायदा आम्हाला सांगतो की यूज द फायर आर्म, तुम्ही शस्त्र वापरा आणि पण अटक करा, म्हणजे कायदा राबवा. म्हणजे कायद्याच्या रक्षणासाठीच ती बंदूक आहे, तशी नाहीये ती आमच्या यांच्यासाठी नाहीये. खरी गोष्ट आहे सर तुम्ही जे सांगितलं. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा सर तुम्हाला, म्हणजे हा जनतेचा प्रश्न आहे, माझा नाही, की पोलिसांच्या फिटनेस बाबत पण खूप प्रश्नचिन्ह उभे राहतात सर, की फॉरेन कंट्रीज मध्ये बघा किंवा मूव्हीज मध्येच म्हणा, आता आपला विषय झाला, मूव्हीज मध्ये जसं दाखवलं जाते सिंगम बॉडी बिल्डर, त्याच्यानंतर तो सूर्यवंशी एकदम ते हेलिकॉप्टरला लटकून येणार वगैरे, आणि रिअल लाईफ मध्ये पोलीस बघितले जातात डेअरीवाले वगैरे असं, तर त्यांचं म्हणजे मस्करी केली जाते सर पोलिसांची या बाबतीत, की पोलिसांचा फिटनेस नाही काय नाही. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी फिटनेस तसं नाही, ही 24/7 आणि 365 दिवस, मी तुम्हाला कळलं, आम्ही 265 दिवस बंदोबस्त करतो. आमच्या स्वतःच्या जेवणाची वेळा निश्चित नाही, आमच्या झोपेच्या वेळा निश्चित नाही, पण त्यामुळे शरीरावर परिणाम होतोच. कोणी पण मनुष्य असला, तुम्ही जर आमच्या बरोबर नोकरी करायला एक दिवस आले तर तुम्ही कळा, तुम्ही पळून जाल. पोलीस मित्र सुद्धा आमच्या बरोबर जास्त वेळ टिकत नाही, कारण की ती नोकरी कठीण आहे, खडतर आहे, आणि त्याच्यामध्ये आमचे स्वतःचे मानवी हक्क त्याची बऱ्याच वेळा पायमल्ली होती. पण ठीक आहे, आम्ही त्याचा असा विचार करत नाही की आम्ही ह्या कुटुंबाचे सदस्य आहे, समाजाचे सदस्य आहे. जसं म्हणजे आपल्याला जेवण घालण्यासाठी आपले आई वडील जेवत नाही, मग तसं आमचं नेहमीच चालतो. बंदोबस्त आहे, गणपती आले, नवरात्री आली, इलेक्शन आला, आमच्या जेवणाच्या वेळ फिक्स नसतात, मग त्याचा आमच्या शरीरावर आणि आमच्या याच्यावर परिणाम होतो. आणि लोकांनी त्यासाठी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. असा काही फिल्म स्टाईल फिटनेस होईल असं सांगता येत नाही, आणि तो होणारच नाही, शक्य नाही प्रत्येक पोलिसाला. खूप सारे पथ्य पाणी आणि कौटुंबिक जबाबदारी आहे आमच्यावर, कुटुंबाच्या पण जबाबदारी आहे आणि समाजाची पण जबाबदारी आहे. आणि त्यात परत तुम्ही आम्हाला सांगता की आता हिरो सारखा दिसा नाही, होणार नाही. तुम्ही आता बोलले सर, त्या पद्धतीने मला तुम्हाला विचारायचं आहे की माझा हा पर्सनली माझा प्रश्न आहे, माझ्या मनात खूप वर्षापासून आहे की सणवार आम्ही सगळे साजरे करतो, दिवाळीच्या वेळेस किंवा गणपती नवरात्र आम्ही थाटात साजरे करतो, पण आम्ही बघतो सर तिथे की नेहमी पोलीस हे बंदोबस्तातच असतात. मग सर तुम्ही सण कसे साजरे करता, किंवा तुम्हाला असं घरून बोलत नाही का की अरे सणाला या घरी किंवा काय असं? नाही, त्यांनी सोडून दिले आम्हाला. कसं आहे, तुम्हाला कधी वाटत नाही सर की आपण पण सण साजरे नाही, त्या भावना नंतर मरून जातात. ऍक्च्युली कसं असतो, पहिल्यांदा जेव्हा मी ट्रेनिंग करून आलो तर नंतर पहिल्यांदा मला असं कळलं की इथं तर जेवणाची वेळ, तसं ट्रेनिंग मध्ये पण जेवणाची वेळ सुट्टी दिली जाते, पण नोकरीमध्ये जेवणाची वेळच नाही मिळत आहे. म्हणजे 1:30 वाजले की मला भूक लागायची, मग मी ते नंतर बंद केलं. म्हणलं हे चूक आहे आपलं, की आपण हा टाइम मध्ये घड्याळच काढून टाका. आणि मग तसंच आम्ही आमच्या जीवनामध्ये आता हे गणपती वगैरे आले तर आम्हाला बंदोबस्त आठवतो, आम्हाला ते आठवत नाही की आता ते कपडे घालायचे आणि ते असं करायचं. दिवाळी आली तर आणि दिवे आणायचे, ते नाही आम्हाला आठवत. आम्हाला कळतो की आता गणपती आले तर कुठून मिरवणूक जाणार, कुठून हे होणार. त्या भावना नंतर मरून जातात. म्हणजे आणि ते माणूस तसं, त्यासाठीच तर आम्हाला ट्रेनिंग दिलं जातो ना, की तुम्ही तयार व्हायचंय कशासाठी, ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंटच्या बंदोबस्तासाठी. मग आम्हाला ते काही आठवत नाही आणि त्याविषयी आम्ही फारसं म्हणजे तुमच्या सोबत तुमचा घरच्यांचा पण माइंडसेट झालाय? हो, घरच्यांचा माइंडसेट होतो. ते आम्हाला लग्नाला पण नाही बोलत. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही ड्युटीवर असणार, तुम्ही ड्युटी करा. पण हे ठीक आहे ना, असं तुम्ही
ही सेवेची संधी कोणाला सगळ्यांनाच मिळते अशातला भाग नाही. आपण त्यासाठी स्वतःला प्राऊड असं समजलं पाहिजे की आपल्याला ही संधी मिळाली. असं ते छोट्या छोट्या सुखांसाठी स्वतःला कमजोर करून घेणं चुकीचं आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की आपण आपल्यामुळं आपल्याला हे होतं म्हणजे सगळ्या समाजाचा इव्हेंट किंवा सगळ्या समाजाचे सण उत्सव आणि इलेक्शन म्हणा किंवा सभा म्हणा व्यवस्थित पार पडतात याचा आपल्याला अभिमान पाहिजे. नाही म्हणजे ऍज अ पोलीस इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचा खूप चांगला अनुभव आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आता या गोष्टी सगळ्या आम्हाला सांगताय सर, शेअर करताय. तुम्ही सध्या ट्रॅफिकलाच आहे सर. मला ट्रॅफिक बद्दल काही प्रश्न विचारायचे सर. ट्रॅफिक पोलीस आपल्या लोकांचा प्रश्न आहे की ट्रॅफिक पोलीस हे नेहमी नो एंट्रीच्या पुढेच का उभे असतात? नो एंट्रीच्या आधी जर उभे राहिले तर कदाचित तो व्यक्ती नो एंट्रीत घुसणारच नाही, पण ट्रॅफिक पोलीस हा नेहमी नो एंट्रीच्या पुढे उभे राहतो, घुसल्यानंतर ते पकडतात. बरोबर आहे ना. मग तो तुमचं काय मत आहे? त्याने तुम्ही जाणून बुजून तुमचं शहर आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे कुठं नो एंट्री आहे कुठं नो पार्किंग आहे, पण तरी पण आता तो किती वेळ उभा राहील? तुम्हाला स्वतःला सवय लागली पाहिजे की मी नो एंट्रीत जाणारच नाही, मी नो पार्किंग मध्ये गाडी लावणारच नाही. हे तुम्ही स्वतः जेव्हा हे करता काय स्वतः एज्युकेट नाही होते आणि मग पुन्हा पुन्हा ते म्हणजे ते तर झालं तर मग ते म्हशी वळण्यामध्ये काम झालं. आपण माणसांशी डील करतोय ना, मग माणसांनी त्या गोष्टी करूच नाही. आणि तो तिकडे नाही उभा राहिला तर तो मग जे बदमाश आहेत ते 99% लोक कायदा पाळतात. मी असं म्हणत नाही सगळे नो एंट्रीत जात नाही, मग तो अराजकच होईल. मग ते एक दोघांसाठी थांबावंच लागतं तिकडे. ते बरोबर त्यांना सवय असते आणि मग ती प्रथा पडून जाते आणि त्याला एकाला चाप दिला की मग बाकीचे बरोबर सरळ राहतात. म्हणून तो त्याचं ड्युटी करणारच, कारण की ते आमचं कर्तव्य. तसा तुम्हाला कायदा मोडणारा सापडेल कसा? कायदा मोडण्यासाठी तुम्हाला थोडंसं तरी जाळं लावावंच लागेल. बरोबर. आणि ते पोलीस करतात म्हणजे काय. आणि पोलीस लोकांनी पण ते कायदा आता सिग्नलच्या पलीकडेच उभं राहावं लागेल, मग तो बरोबर तोडून येतो सिग्नल. आणि तो एखादाच असतो किंवा 2-3 असतात, सगळे नसतात. सर्रास कोणी सिग्नल मोडत नाही. ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि कुणीच सिग्नल मोडून आणि जे मोडतात त्यांच्यासाठी आम्ही आहे, बाकी कोणासाठी नाहीच आहे आम्ही. फाईन पण आहे सर, एवढे मोठे मोठे फाईन असून नाही म्हणजे तरी पण माणसं नियम मोडतातच सर लोक. ती प्रवृत्ती आहे ना, गुन्हेगार ही प्रवृत्ती आहे, गुन्हेगार व्यक्ती नसतो. तसं आपल्या ज्ञानेश्वरीत दिले जे खळांची व्यंकटी म्हणजे दुर्बुद्धी जावं लोकांची. मग काही लोकांना दुर्बुद्धी असतेच, त्यामुळे ते नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. आणि पण मग याच्यासाठी काय म्हणजे कशा पद्धतीने या लोकांना आळा घातला पाहिजे? फाईन हा पर्याय आहे का तुम्हाला वाटतं? आम्ही तर त्यांना बरेच आता राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू होईल जानेवारीत, मग आम्ही त्यांना भरपूर प्रबोधन करतो सर्वांना. पण लोक शिकतात कुठे? लोकांना शिक्षणासाठी आता अजून वेगळी ट्रेनिंग कोर्स लावावा लागेल. बरोबर. मग ते लोकांना असं वाटतं की नाही हे शहर माझं आहे, हा रस्ता माझा आहे, सगळं माझ्या बापाचं आहे. तसं नाही होणार. अगदी अक्षय कुमारने पण बरेच हे केलेलं आहे ट्रॅफिक सेन्ससाठी. सेलिब्रिटी निघले, सडक तुम्हाला बाप की घ्या आपण. आणि तुमची तर एकच गाडी आहे ना, तुम्ही ती व्यवस्थित चालवा. त्याने काय होणार आहे की समाजामध्ये एक प्रकारचे डिसिप्लिन राहील. आणि आपण सगळे आता 21व्या शतकामध्ये एज्युकेटेड लोक आहे. आता तर कोणीच 10वी नापास महाराष्ट्रात तरच भेटायला मुश्किल राहील. तुम्ही 10वीच्या पुढे आहे. आणि वाहतूक नियम तुम्ही गुगलवर सर्च करा, इव्हन तुम्हाला इंटरनेटवर पण दिसतो की आता कुठे नो एंट्री आहे, कुठे नो पार्किंग आहे, कुठे रश आहे. तुम्ही पर्यायी रस्त्यांचा वापर करा, पर्यायी रस्त्यांचा वापर करा. या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या तुम्हाला स्वतःलाच समजल्या पाहिजे आणि तुम्ही कॉपरेट करायला पाहिजे पोलिसांना. लोक म्हणतात की पोलिसांनी कॉपरेट नाही, पोलिसांना पोलीस कॉपरेट करेल तुम्हाला, पण तुम्ही आता एक पोलिसाला दिवसाला जवळजवळ 100-200 लोकांना फेस करायचं म्हणजे बोलायचं. बरोबर. मग तो कसं कॉपरेट करेल? तो इथं एकटाच माणूस आहे. म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे जवळजवळ नाशिक शहरमध्ये 20-22 लाख लोकसंख्या आहे आणि आम्ही तर 3,500 लोकच आहे. 3,500 पोलीस आहे. मग तुम्ही आम्हाला कॉपरेट करायला पाहिजे.
माझा याच्यावरच पुढचा प्रश्न आहे सर की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की ड्युटी 24 तास ड्युटी असते किंवा घरी जाता येत नाही, सणवार काही करता येत नाही, यावेळी या गोष्टींमध्ये पोलिसांची मानसिक स्थितीबद्दल नाही बोललं जात सर जास्त. ते त्यांचे मानसिक स्टेबल कसे राहतात ते त्याबद्दल आता जे आपले माननीय पोलीस आयुक्त आहेत संदीप कर्णे साहेब यांनी चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. त्यांनी आम्हाला काउन्सिलिंग म्हणजे डॉक्टर मानसोपचार तज्ञांचे लेक्चर केले. ज्या लोकांची मानसिकता थोडी म्हणजे काही ढासळलेली असेल हो मानसिकता ढासळली त्यांना आम्ही काउन्सिलिंग देतो. म्हणजे पर्सनल काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला कामाच्या याच्यामध्ये काय 24/7 त्याचा येण्या जाण्याचा वेळ निश्चित नाही. त्याच्यात कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, पोलीस खात्याची जबाबदारी सांभाळता त्याला नाकेनऊ येते. तेव्हा त्याला मनोबल उंच करण्यासाठी म्हणजे आमचे माननीय पोलीस आयुक्तांनी आम्हाला फिल्म पण दाखवली. आता इलेक्शनचा बंदोबस्त संपल्यावर काही मनोरंजनाचे कार्यक्रम पण घेतले. मग हे आवश्यक आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणता ना की समाज उत्सव साजरा करतो म्हणजे त्यांचं मनोरंजन होऊन जातो. पोलीस काय करणार? पोलिसांसाठी वेगळा वेळ काढून त्याला काहीतरी एंटरटेनमेंट आणि काहीतरी त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा आमच्या माननीय पोलीस आयुक्तांनी प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी आहे. त्यातून पोलीस दलाचं मनोबल चांगल्यापैकी उंच राहतो. तर मग पोलीस माणूसच आहे ना, तो पण काम करून करून शेवटी खचतच जातो. तुम्ही बघितलंय जर असं काही गोष्टी की हो अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळं किंवा आत्ताच आपण अंबडला एक पोलीस निरीक्षक होते त्यांनी गोळी मारून घेतली. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात. पण त्यांना जर वेळीच काउन्सिलिंग मिळालं असतं, वेळीच मार्ग मिळाला असता तर मग तो आणि त्यासाठी माणसाने स्वतः पण जागृत असलं पाहिजे. जसं आता मी थोडं आध्यात्मिक वाचन करतो त्याचा परिणाम माझ्या जीवनावर होतो. म्हणजे आपल्याला इन्स्पिरेशन घ्यायची गरज नाही बाहेर. तुमच्या वाचनातूनच तुम्हाला संतांनी जे सांगितलेलं आहे त्यामुळे श्रीमद भगवद्गीता मी वाचतो, त्याचा परिणाम माझ्यावर होतो. मग माझं स्वतःचं मी न्यूट्रलाइज असतो. म्हणजे मला सामान्य राहायला मदत होते. अशी काही चिडचिड वगैरे होत नाही माझ्या जीवनामध्ये. तुमचा जॉब म्हणजे पोलीस प्रशासनात टफ जॉब आहे तसं बघितलं गेलं तर तुम्हाला असं खूप सक्त राहावं लागत असेल. पण मग अशा याच्यात सर अध्यात्म कसं काय म्हणजे तुम्हाला आवड निर्माण झाली अध्यात्माची? सक्त म्हणजे श्रीमद भगवद्गीता अशी आहे की ती युद्धामध्येच सांगितली गेलेली आहे. ती काय घरी बसून प्रवचन सांगितलेलं नाही, ती भर युद्धात सांगितलेली गोष्ट आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला. बरोबर. आणि ते पण सांगणं असं आहे की तू युद्ध सोडू नको, तू लढ. यासाठी ते प्रवृत्त केलेले ते पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त केलेलं पुस्तक आहे ते. आणि ते प्रशासनाने सगळ्यांनी वाचायला पाहिजे असं माझं मत आहे आता. कारण की तुम्हाला प्रत्येक वेळेला असं खचून जातो माणूस की त्याला वाटतं नाही की माझं उगाचच व्हायला नाही, तुझं कर्तव्य आहे. आणि हे तर मॅन्युअल आहे. म्हणजे श्रीमद भगवद्गीता हे संपूर्ण मानव जातीचं मॅन्युअल आहे. आणि ते मॅन्युअल तुम्ही सगळ्यांनी म्हणजे कोणी असो हिंदू मुस्लिम सिख कोणी असो इसाई त्यांनी सगळ्यांनी ते वाचलं पाहिजे. त्यातून फार प्रेरणा मिळते. तिथं तुम्हाला कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. काय म्हणजे सर भगवद्गीतेतून असे तुम्हाला जर लोकांपर्यंत सांगायचं असेल तर असे काय 3 त्याच्यातले तुम्ही उपदेश सांगाल लोकांना? की त्यामध्ये भर युद्धामध्ये जेव्हा त्याला मोह होतो अर्जुनाला त्यावेळेला, आता मोह हा विकार आहे ऍक्च्युली, त्याला मोह झाला आणि तो युद्धापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला त्याने. नाही आणि युद्ध म्हणजे काय, कर्तव्य आहे. क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणे आणि त्याला परावृत्त करण्याचा त्याचं मानसिकता झाली, तो खच्ची झाला. त्यावेळेला श्रीकृष्णांनी त्याला असं सांगितलं की तू तुझ्या कर्तव्यापासून परावृत्त होऊ शकत नाही, तुला हे युद्ध करणं काम आहे. मग ते भले जिंको हारो काही हो, तू मरो किंवा तुझा विजय हो, काही त्याला संबंध नाही त्या गोष्टीचा. तुम्हाला लढणं हे तुमचं काम आहे. म्हणजे हे इतकं इन्स्पिरेशन आहे की तुम्हाला ते मागं हटून देत नाही. मग भले आता तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झाली तरी युद्ध सोडायचं नाहीये.
आता चांगली 25 वर्ष नोकरी झाली बा, आता पेन्शन पण मिळेल आपल्याला. तसं नाही, तुम्हाला युद्ध करायचंय, तुम्हाला कर्तव्य करायचंय, कारण की तुमची रिप्लेसमेंट होणं फार अवघड आहे. 25 वर्ष पोलीस दलाने जर मला घडवलंय, माझी रिप्लेसमेंट पण होणार नाही. तुम्ही माझ्या रिप्लेसमेंट येऊ शकत नाही, तुम्हाला ते काम पण जमणार नाही, माहीत पण अनुभव पण नाही. म्हणजे आता तुम्हाला मागं नाही हटायचं, ते पूर्णच करायचं युद्ध. मग तुमची आर्थिक स्थिती कशी चांगली आहे, काय वाईट आहे, त्याचा काही संबंध नाही. आता देवाने तुम्हाला ते कर्तव्य दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही श्रीमद भगवद्गीता मला हेच सांगते की तू तुझं कर्तव्य कर, तुझं काम कर. सर, आताच तुम्हाला लेटेस्ट मध्ये एक पुरस्कार मिळाला सर. आताचे जे आपले मुख्यमंत्री आहेत माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तो पुरस्कार तुम्हाला मिळाला. तो पुरस्कार कशाबद्दल होता, त्याबद्दल थोडं सांगाल सर. ते असं होतं की म्हणजे बंदची हाक दिली होती हिंदुत्ववादी संघटनांनी, आणि त्यांची रॅली नेमकी भद्रकालीच्या एरियातून जात असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हे केलं, दगडफेक केली. मग त्याच्यानंतर ते दंगल उसळली होती, पण ती आम्ही मोजून एक 2 तासामध्ये ती नियंत्रणात आणली आणि स्थिती सामान्य केली. आणि याच्यासाठी जितक्या समाजकंटकांनी जितक्या वेगाने दंगा पसरवण्याचा किंवा कायदा मोडण्याचा प्रयत्न केला, तितक्याच वेगाने आम्ही ते नियंत्रणात आणली आणि सामान्य स्थिती केली. आणि त्याच्याबद्दल आमचं माननीय पोलीस आयुक्तांनी पण म्हणजे कौतुक केलं, आणि माननीय आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी पण टाइम्स ऑफ इंडियातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तुम्ही स्वतः लीड करत होते? हां, ते लीड माझ्याकडे नव्हती तशी, पण जसं ना मोमेंट होते एक प्रकारे. सगळेच लोक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळे पोलीस म्हणजे महाराष्ट्र नाशिक शहराचे सगळे पोलीस एकवटले होते. आणि त्याच्यातून आता ठीक आहे, तो कसं असतो की जो पुढे जातो त्याला नेता म्हणलं जातं, नाही तसं काही नाहीये. आम्ही त्या व्हिडिओ क्लिप्स काही बघितलं, त्यात तुम्ही म्हणजे जो चार्ज घेतला होता, कारण सगळे दगडफेक चालू नाही, तो प्रयत्न सगळेच करत होते, परंतु एक पीक मोमेंट असतो ना, काय म्हणजे तसं असं ना, स्ट्रायकर असतो कॅरम बोर्ड, तो स्ट्रायकर फोडून टाकतो सोंगटे. मग तो जमाव फोडण्याचा ते प्रयत्न करत होते दोन्ही बाजूनी, म्हणजे आमचे RCP असेल, QRT असेल आणि उपायुक्त असतील, सगळे प्रयत्न करत होते. पण ते ठीक आहे, आता ते माझ्या ठोक्याला यश आलं म्हणून ते ठीक आहे. आपण असं म्हणू की तुम्ही एकदम ते जोश मध्ये तुम्ही गेले एकदम मध्ये, आणि सगळे हेल्मेट वगैरे घातलेले होते, आणि तुम्ही एकटेच म्हणजे असं काहीच सेफ्टी नसताना डायरेक्ट सगळ्यांच्या मध्ये पळत घुसले तुम्ही, आणि मग तुमच्या मागे सगळा ताफा गेला. तसं कसं आहे की ते ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलंय की जो शत्रूला समोरून ललकारतो त्याला शूर म्हटलं जातं. आणि आम्हाला शत्रूला समोरून ललकारायची सवय. म्हणजे याचे आत्ताच नाही, नाशिकमध्ये, सोलापूर म्हणा, कोल्हापूर, आम्ही समोर जाऊन ललकार. म्हणजे काय, कशाला आता ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचं, आता तुम्हाला तेच करायचं आहे. आमच्याकडे एकच उपाय आहे, लाठी, आणि ती आम्ही वापरतो. आणि वापरली म्हणजे आम्हाला ते वापरणं कामच आहे आमचं. आता गरज दुसरी काय आहे, तुमच्याकडे पर्याय नाही. काउन्सिलिंगचे विषय संपलेले आहे, म्हणजे समुपदेशन आणि तुमचं विचार संपलेले आहे. ते समोरचा माणूस कशा प्रकारे रिॲक्ट करतो तशा प्रकारे त्याला उत्तर देणं काम आहे आपलं आता. त्यामुळे आम्ही म्हणजे आमच्या सगळ्या पोलीस दलांनी, याच्यात काही माझं एकट्याच नाही, सगळ्यांनी, मी एकट्याला तर मला तर दगडाने ठिजून मारला असता. पण आम्ही सगळ्यांनी टीम वर्क केल्यामुळं काय 1 तासातच दंगल नियंत्रण झाली. आणि भविष्यात देखील आमच्या माननीय पोलीस आयुक्तांनी चांगलं मॉरल हाय केलं आमचं त्याबद्दल. म्हणजे लाठीचार्ज केल्याबद्दल बक्षीस मिळत नाही सहज, मारामारी केल्याबद्दल, पण आमच्या दलात मिळतं. आमच्या दलात मारामारी केल्याबद्दल बक्षीस मिळतं. पण ती नाही, माझी ट्रॅफिकमध्ये ड्युटी होती. पण जसं कॉल झाला ना की असं असं चालू आहे, दगडफेक चालू आहे, तर आम्हाला स्वतःहून जावंच लागतं, आमचं कर्तव्य आहे ते. असं म्हणजे आपण सेना दलात असताना जर कॉल आल्यानंतर तुम्ही घरात कसं गप्प बसू शकता किंवा झोपू शकता, जर चूक येते. मग मी गेलो, मग आम्हाला एक ड्युटी दिली होती की तुम्ही ह्या ठिकाणी हे करा. पण तिथं ती लोक आली, म्हणली की इकडे दगडफेक चालू, मग तिकडे गेलो.
आणि मग तिकडे गेलो तर ते हे सगळा प्रकार होता. हम्म. मग त्याला प्रत्युत्तर देणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही कर्तव्य बजावलं. म्हणजे आम्ही काय ड्युटी केली आमची, ते कर्तव्य. यश आलं काय ना अपयश आलं काय, म्हणजे काय डोकं फुटून मेलो तरी काय हरकत नाही. त्याविषयी आमची काहीच हे नाही आहे की ठीक आहे आता तो कर्तव्य भाग आहे. आणि असे कितीतरी पोलीस म्हणजे पोलीस जवान गेलेले आहेत, शहीद झालेले आहेत. आणि ते ड्युटीच आहे ना. पण तुम्ही शहीद व्हा नका हो ते नंतर, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा. ओके सर, परत एकदा तुम्हाला म्हणजे तुमचे आभार की तुम्ही आले आमच्या इकडे. आणि तुम्हाला कसा वाटला सरांचे सगळे उद्देश आणि पोलीस प्रशासन कशा प्रकारे कार्य करतं हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. हा भाग तुम्हाला कसा वाटला. आणि असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि इंस्टा, फेसबुक इथे पण फॉलो करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. जय श्रीराम. आता तुम्ही सर्व युवकांनी जो आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जो प्रयत्न करतात आहे त्याचा परिणाम म्हणून आता तुम्ही मला बोलवलं, परंतु याचा इन्स्पिरेशन घेऊन हे जे चॅनल आहे तुमचं जास्तीत जास्त लोकांना जर इन्स्पायर करत असेल तर त्यांनी ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की ही पॉझिटिव्ह वेव्ह दूरपर्यंत गेली पाहिजे आणि सर्वांना याचा लाभ झाला पाहिजे. लोकांमध्ये उत्साह, चैतन्य निर्माण व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.